व्यक्तीवर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, इथे त्या अर्थानं काँग्रेसचा विरोध आहे या सगळ्या परिस्थितीत असं दिसतं. हां, राहुल गांधींनी सांगितलं वाटतं तिकडून देऊ लाल्या, त्यांनी सांगितलं वाटतं इकडे याला. कारण सध्या काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात लय बोलायला लागले. उपकाराची परतफेड केली वाटतं ना मराठ्याची लोकसभेची. काँग्रेस हे मराठ्यांची उपकाराची परतफेड करायला लागलं वाटतं. जेव्हा सुपडा साफ करून घेईन आणि मग त्या वडंटीवारला एकट्यालाच आवळून बस म्हणा. राहुल गांधीला म्हणा एकट्यालाच घेऊन बस, त्याला आवळून बस. तुम्ही आता म्हणाल दिवाळीपर्यंत हैदराबाद गॅजेट लागू करा, अन्यथा पुन्हा आंदोलन, म्हणजे हे इशारा सरकारला वाटप करा म्हणतोय मी, लागू करा नाही म्हणत. हां, हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणे जो JR काढला त्याप्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. प्रमाणपत्र वाटप सुरू करा. पुन्हा तेच सांगतो. पुन्हा जर तराला आम्ही लागलो तर अवघड आहे आणि अवघड होईल सुद्धा. हे पण जाहीर असं सांगतोय मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून विखे साहेबांना सांगतो. जी प्रतिमा राज्यात तुमची तयार झाली तिला आता डागाळू देऊ नका. मराठ्यांच्या नजरेतून विखे साहेबांनी आता उतरू नका. त्यामुळं मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी त्याचे प्रमाणपत्र द्या. यालाच जोडून एक विखे साहेबाला आणि फडणवीस साहेबांना सांगतो. संभाजीनगर आणि जालना जिल्हा हा पूर्वी एक होता. इथं 2,54,000 कुणबी होते. ते कुठं गायब केले जरा याचं उत्तर आम्हाला द्या. 39% कुणबी हा बीड जिल्ह्यात, 100% मराठा समाजापैकी नेमके हे कुठं गेलेत? जवळपास 1,70,000 नांदेडकडे, थोडा मागं पुढं होईल आकडा. हे लोक गेले कुठं? हे गायब कुठं केले? हे कुणबी आहेत सगळे. जवळपास 1,02,000 परभणी जिल्ह्यात. हे कुणबी कुठं गेले? म्हणून हैदराबादच्या गॅजेटियरमध्ये जी संख्या दिली 2.5 लाख जालना आणि संभाजीनगर, तर आत्ताचे हे मराठी तेच कुणबी आहेत. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र JR प्रमाणे द्यायला सुरू करा. तुम्ही मजा बघता, आज करू, उद्या करू, परदेशी करू, थांबून करू, बघू जमतंय का. तर तुमच्या नरड्यावर येईन बरं का विखे साहेब आणि फडणवीस साहेब. तुम्हाला दोघांना सांगतो, तुमच्या नरड्यावर येईल. आणि मग म्हणताना आता पळा, तर पळायला जागा बी नाही, मग काम करायला जागा पण नाही. मग तुम्हाला मी विनंतीपूर्वक सांगतोय, हैदराबादच्या गॅजेटप्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. बहाणे सांगू नका दिवाळीच्या आत.